नाशिकच्या आर्टिलरी स्कूलच्या लष्करी तळावर युद्धजन्य परिस्थितीचा थरार, भारतीय लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातली पीक विमा योजना बंद करावी, कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस। ओडिशा सरकारनं गैरव्यवहारानंतर योजना केली होती बंद। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास, कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती। योजनेत काही बदल करायचे असतील तर कॅबिनेटमध्ये विषय मांडू, कोकट यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच, कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचं विधान। गैरप्रकारामुळे कोणतीही योजना बंद केली पाहिजे असं नाही, माणिकराव कोकट यांची प्रतिक्रिया। उघडपणे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे हे पहिले कृषी मंत्री। जितेंद्र आव्हाडांचा माणिकराव कोकट यांवर हल्लाबोल, 4% बाजूला काढले तर एका खात्याचं बजेट निघेल, आव्हाडांचा कोकट यांना टोला। कोकट यांनी पीक विमा घोटाळ्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत धक्कादायक। भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाऱ्या कोकट यांची अजित पवार हकालपट्टी करणार का, सुषमा अंधारे यांचा सवाल। मोदींचे भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण, मात्र मंत्री 2-4% भ्रष्टाचार होतो हे मान्य करतात, हे गंभीर, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेचं एकत्रित सीसीटीव्ही फुटेज। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं फुटेज उघड। केज शहरामध्ये आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आला होता कराड। केजचे निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघड। आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले खरे आरोपी असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या पीआय पाटीलला सह आरोपी करा, सुरेश धस यांची मागणी। अजून किती पुरावे द्यायचे, धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। तर ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंडसाठी मागितलेला पैसा, आव्हाडांचा दावा। आवादा कंपनीच्या शिंदेंना मारहाण करत पाथर्डीला नेलं, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। 22 ऑक्टोबरला परळीत महादेव मुंडेंची हत्या, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक नाही, आरोपींना वाचवण्याचा आकाचा प्रयत्न सुरू, सुरेश धस यांचा आरोप। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, 6 दिवस उपचार घेतल्यानंतर सैफ घरी परतला। सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा, सुरक्षेच्या दृष्टीनं सैफच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। सैफच्या वांद्रेतील सद्गुरू शरण इमारतीतील बाल्कनीला सुरक्षा जाळ्या, कोणीही घरात किंवा गॅलरीमध्ये शिरू नये यासाठी खबरदारी। संपूर्ण इमारतीत फक्त सैफच्या घराचा मागील दरवाजा खुला असल्यामुळे आरोपीने सहज प्रवेश केला। वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठेंकडून सैफच्या घराची तपासणी। वांद्र्यातील घुसखोरी केलेलं घर अभिनेता सैफचं आहे हे माहीत नव्हतं, आरोपी शहजादची कबुली। इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा देखील होता बंद। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयामधील डावकी नदी ओलांडून भारतात, मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीबाबत रिक्षा चालकाकडून आरोपीला माहिती। सैफच्या हल्लेखोरानं पश्चिम बंगालच्या आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केल्याचं तपासात समोर, आरोपीनं बांगलादेशमधून काही काळ पश्चिम बंगालमध्ये केलं होतं वास्तव्य। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केली घटनास्थळाची पाहणी, पाहणीवेळी आरोपी सुद्धा पोलिसांसोबत घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन। सैफच्या कुटुंबियांची 15,000 कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेऊ शकतं, सैफची भोपाळमधील कोहेफिजा ते चिखलो दरम्यान 100 एकर मालमत्ता, मालमत्तेवर 1.5 लाख लोकांचं अतिक्रमण। मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजावंदनाचा अर्थ कळेना, 26 जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं, मात्र पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं असा शासन निर्णय काढला। दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला, त्यानंतर मनसेकडून बाउन्सर्सचा समाचार, मनसे कार्यकर्त्यांसमोर बाउन्सर्सनी मराठीतून मागितली माफी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।